निर्जनस्थळी बांधलेल्या फार्म हाऊसवरती तो महिलांना घेऊन जायचा। मध्यरात्री काळी जादू करण्याच्या बहाण्यानं महिलांच्या अंगावरची वस्त्र काढून तो पूजा करायला भाग पाडायचा। महिलांनी विरोध केला तर जादूटोणा आणि जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांच्यावरती अत्याचार करायचा। दरम्यानच्या फार्म हाऊसवरती हा सगळा प्रकार चालायचा। तिथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक पाटील यांनी। अब्दुल रशीद उर्फ बाबाजान हा भोंदू बाबाने अनेक महिलांवरती अत्याचार केल्याचं समोर येत आहे। मी सध्या खालापूर या ठिकाणच्या महड त्याच्या फार्म हाऊस वरती आहे आणि तुम्ही पाहताय की हा छोटेखानी फार्म हाऊस आहे आणि एका निर्जन तळी हा फार्म हाऊस उभा केला असून याच फार्म हाऊस वरती तो महिलांना बोलवायचा, रात्री 8-9 वाजता बोलवायचा आणि मध्यरात्री आहे तो काळी जादू उतरवतो अशा प्रकारचं सांगून रात्री 12 ते पहाटे 4-5 वाजेपर्यंत पूजा करायचा आणि याच पूजा करत असताना तो महिलांना आपल्या जाळ्यामध्ये ओढत असते आणि जर महिलेने त्याचं ऐकलं नाही तर मात्र तो काळ्या जादूची भीती दाखवायचा आणि याच भीती दाखवून आहे तो महिलांवरती तो लैंगिक अत्याचार सुद्धा करत असे। खालापूरचा जर आपण प्रकार पाहिला तर एका विवाहित महिलेचं आपल्या पती बरोबर पटत नव्हतं आणि त्यासाठी ती या बाबाकडे आली होती आणि त्याच्यावरती तुला उपाय काढून देतो, तुझ्यावरती काळी जादू करण्यात आलेली आहे अशा प्रकारचा तो सांगत होता आणि ते उतरवण्यासाठी त्यांनी याच ठिकाणी त्या महिलेला बोलवलेलं होतं आणि इथं तिच्यावरती अत्याचार केला होता, बलात्कार केला होता। दुसरी सांताक्रूजची घटना आहे, त्या घटनेत सुद्धा महिलेला आहे तो आई आणि मुलीला या दोघींवरती आहेत तो त्यांच्यावरती याच बाबाने आहे ते अत्याचार केले होते आणि त्यानंतर आहे जर तुम्ही शांत नाही बसला तर त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न सुद्धा करण्यात आला होता। त्यामुळे हे 2 गंभीर गुन्हे आहेत ते या बाबाजान वरती दाखल झालेले आहेत आणि अजूनही जर कुठल्या महिलेवरती अत्याचार झाला असेल तर त्यांनी समोर यावं अशा प्रकारचं जाहीर आव्हान आहे ते पोलिसांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। विनायक पाटील, एबीपी माझा, खालापूर, रायगड। भोंदू बाबा अब्दुल रशीद उर्फ बाबाजान याने अत्याचार केलेल्या महिलांना विश्वासात घेत त्यांना पाठिंबा देत पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करण्यासाठी प्रोत्साहित करायचं काम मुस्लिम सत्यशोधक मंडळानं केलंय। सर्व धर्मांमध्ये भोंदू बाबा ही लागलेली कीड आहे असा आरोपही मुस्लिम सत्यशोधक मंडळानं केलाय। अशा बाबांना राजकीय पक्षांनी पाठिंबा देऊ नये अशी मागणी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर शमशुद्दीन तांबोळी यांनी केली आहे। हा जो बाबाजान नावाचा ग्रस्त आहे त्यांनी इतके अमानुष, क्रूर अत्याचार केलेले आहेत की ज्याची कल्पनाही करवत नाहीये। आता या महिला पुढे आलेल्या आहेत, अनेक महिला पुढे येण्याची शक्यता आहे। आता अटक असताना सुद्धा तो धमक्या देतोय की मी बाहेर आल्यानंतर तुमच्याकडे पाहून घेईल वगैरे अशा पद्धतीचं। मला वाटतं मीडियाने हा विषय लावून धरला, पोलिसांचं जर याला सहकार्य मिळालं तर अशा घटनांना निश्चितच चाप बसणार आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भात खालापूरचे डॉक्टर DYSP विशाल नेहुल यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी। पीडित तरुणी सांताक्रूज मुंबई येथे राहणारी असलेली, तिचं लग्न झालेलं होतं परंतु तिचं नवऱ्याशी काही पटत नव्हतं। तर असं असताना एक अब्दुल रशीद उर्फ बाबाजान नावाचा एक भोंदू बाबा त्याच्यामध्ये त्याच्या संपर्कात ती आली। धार्मिक कार्य करायचं असं सांगून तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले। ती घटना घडल्यानंतर तरुणींनी काही दिवसांनंतर खालापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली। सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ आरोपीला अटक करण्यात आलं, आरोपीचा PCR घेण्यात आला आणि सदर गुन्ह्याचा अतिशय योग्य प्रकारे तपास करण्यात आला। तर हा बाबाजान गेल्या अनेक वर्षांपासून लोकांना फसवत होता। अनेक महिलांवरती त्याने अत्याचार केलेत, तसंच अनेक पुरुषांकडून त्याने पैसे उकळल्याचं देखील स्थानिक रहिवासी अजीज तांबोळी यांनी सांगितलंय। प्रत्येक धर्माच्या गोष्टी वगैरे देवा धर्माच्या गोष्टी बोलत राहायचा तो। तर आम्हाला त्यावेळेस तो चांगला वाटला आणि बऱ्यापैकी आम्ही खूप माणसं 100, 200, 500 माणसं जमा झाले त्यांच्याकडे, म्हणजे त्यांचे शिष्य म्हणून। ते महिला पण आलेली होती, ती इलाजासाठीच आली होती असं आम्हाला असं माहिती होतं आणि ते रात्री 8-9 वाजता ते यायचे आणि रात्री 12 ते 3 पर्यंत त्यांचा इलाज चालायचा। असं चालायचं आणि 2-3 महिन्यानंतर त्यांना समजलं की हा इलाजापोटी आपला फायदा उठवतोय। त्यानंतर त्या महिलेनं काहीतरी पुढं केस केली। ते अशा लोकांना तक्रार करून यांना या समाजातूनच काढायला पाहिजे, अशा घाण माणसांना।
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस उद्या अर्ज भरणार असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. अर्ज भरण्यासाठी हर्षवर्धन सपकाळ आणि महादेव जानकर हे देखील उपस्थित राहणार आहेत. बारामती विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढण्यावरती ठाम असल्याचं प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी सांगितलं. यानंतर आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना